कुपवाड ते बामणोली रस्त्यावरील देशी दारू दुकानात सायंकाळी सचिन महादेव माने रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने चेहऱ्यावर आणि डोक्यात वर्मी घाव घालून निर्घुण खून झाल्याची घटना घडली आहे। घटनेनंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सचिन माने यास आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केलं। रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात करण्याचं काम सुरू होतं। कुपवाड ते बामणोली रस्त्यावर असणाऱ्या देशी दारूच्या दुकानामध्ये दारू पिण्यासाठी गेलेला गुन्हेगार सचिन माने यास दुकानात घुसून संशयित हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने चेहऱ्यावर आणि डोक्यात वर्मी घाव घातले। सचिन रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं। घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली। घटनास्थळावर बघायची गर्दी झाली। पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सचिन माने यास आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळावरील तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केलाय। आज सांगली ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये सकाळी 3-3:30च्या सुमारास दोन व्यक्तींमध्ये जो वाद किरकोळ कारणावरून त्यामध्ये धक्का लागून आणि शिवीगाळ एकमेकांना केल्यावरून जे भांडण झालेलं आहे, त्यामध्ये सुतार नावाच्या व्यक्तीला आरोपी यांनी दगडानं मारलेला आहे। जेव्हा हॉस्पिटलला आम्ही जखमीला पोहोचवलं त्यानंतर हॉस्पिटलला जखमीचा मृत्यू झालेला आहे। त्यानुसार कोल्हापूरच्या प्रकरणामध्ये सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानंतर MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंगार नावाच्या व्यक्तीचा एक खुनाचा प्रकार घडलेला आहे। प्राथमिक माहिती जी मिळते की त्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचं कारण असण्याची शक्यता आहे। पोलीस अधिकचा तपास करते आहे। त्यामध्ये आरोपी सांगली ग्रामीण आणि MIDCचा जो पहिला प्रकार घडलेला आहे, आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। आत्ता एक आम्हाला परत खुनाची बातमी मिळालेली आहे, ज्यामध्ये माने नावाची व्यक्ती आहे, ज्याला आरोपींचा आता आम्ही शोध घेत आहोत। पण जे आमच्याकडं पुरावे आहेत त्याच्या आधारावर ते आरोपींना आम्ही शोधलेला आहे। आरोपींचा आम्ही शोधही घेत आहोत आणि लवकरच हे आरोपी आमच्या ताब्यात येतील। त्या ठिकाणी जो प्रकार दिसतोय त्याच्यातून तरी त्यांचा काही वाद असण्याची शक्यता आहे। नेमकं कारण आरोपी ताब्यात आल्यानंतर आम्हाला कळेल। असे जे प्रकार घडत आहेत त्यामध्ये मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगतोय की त्या ठिकाणी पोलीस तात्काळ कारवाई करत आहे आणि जी काही घटना आहेत ती त्यांच्या वैयक्तिक किंवा पर्सनल वादातून घडताना दिसत आहे। यामध्ये कुठेतरी पूर्वीचं जुनं भांडण किंवा फार पूर्ववैमनस्य किंवा संघर्ष टोळींमधला असं काही प्रकार त्या ठिकाणी नाही आहे, परंतु वैयक्तिक जो काही प्रकार होतोय त्यामध्ये या घटना घडल्याचं आम्हाला दिसून येत आहे। पोलीस त्या ठिकाणी तात्काळ आरोपींना शोधून अटक पण करत आहे आणि या आरोपींना आम्ही सुटका होणार नाही, त्यांना कडक शिक्षा लागेल यासाठी प्रयत्नशील आहोत। धन्यवाद।